नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेला आहे एक जुडी पालक स्वच्छ निवडून घेतलात। पालकाची फक्त पाने घेतली आहेत, देठ घेतलेली नाही आहेत। तर सर्वप्रथम हा पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये आधी पालकाची पाने घेतली आणि त्याला अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पाण्यातून काढून आपल्याला एका टोपलीमध्ये ते निथळायला ठेवायचे आहे। पालक उकळण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर ही जी पालकाची जुडी आपण धुवून घेतली होती ती टाकायची। उकडल्यानंतर पालक हा काळा पडू नये, हिरवाच राहावा म्हणून मी एक ट्रिक सांगते। उकडत असताना त्यामध्ये चिमूटभर साखर ॲड करायची आहे, त्यामुळे पालकाचा रंग हा उकडल्यानंतर सुद्धा हिरवाच राहतो, तो अजिबात काळा पडत नाही। त्यानंतर आपल्याला एका टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची। तर ह्या ठिकाणी मी एक मोठा साईज टोमॅटो मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेला आहे बारीक, आणि त्याची अशा पद्धतीने प्युरी तयार करून घेतली आहे। पालकही आपला छान उकडला आहे, त्याला ओव्हर कुक करायचं नाही। मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये घ्यायचे आहेत बर्फाचे काही तुकडे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। या थंड पाण्यामध्ये हा जो पालक आपण उकडून घेतलेला आहे तो थंड पाण्यात टाकून घ्यायचा आहे। असं केल्याने सुद्धा उकडलेला पालक काळा पडत नाही। तर पालकाची प्युरी ही छान हिरवीगार बनते। 10 मिनिटांनंतर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची फाईन अशी प्युरी तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने फाईन प्युरी बनलेली आहेत आणि आता गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये ॲड करायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचाभर जिरे, 2 तेजपान आणि बारीक चिरलेला कांदा। या ठिकाणी मी 2 कांदे एकदम बारीक अशी कट करून घ्यायचे आहे आणि हा कांदा तेलामध्ये 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे, ती सुद्धा या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची। लसणाचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे। अशा पद्धतीने बघा आता छान कांद्याचा रंग बदलला आहे। त्यात काही आपण मसाले ॲड करणार आहोत। तर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। या सर्व मसाले ह्या तेलामध्ये या कांद्यासोबत व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवा। व्यवस्थित परतून झाला आहे मसाला आणि आता आपण यात जी टोमॅटोची प्युरी केली होती ती घालायची आहे। ही प्युरीसुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही स्लोच असू द्या, स्लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। ग्रेव्हीचा रंग डार्क झाला आहे आणि तेलसुद्धा सेपरेट झालं आहे ग्रेव्हीपासून। आणि आता या स्टेपमध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालकाची मिक्सरमध्ये केलेली ही प्युरी ॲड करायची आहे। पालक उकडलेलं पाणी मी ठेवलं होतं थोडंसं, तेच ह्या ॲड करायचं आहे आणखीन। तर पालक पनीर ही थोडीशी दाटसरच असते भाजी, त्यामुळे त्याला तुम्ही जास्त पाणी वापरू नका। व्यवस्थित मिक्स झालं की चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे।
दुसरीकडे पॅनमध्ये मी घेतलं आहे 2 चमचे साजूक तूप, त्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकतात. आणि त्यामध्ये ॲड करायचे आहेत 200 ग्रॅम या ठिकाणी मी पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत. ते अगदी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, फक्त 2 ते 3 मिनिटच. किंचित रंग बदलला की गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. आणि उकळी आलेली आहे भाजीला आता व्यवस्थित. त्यामध्ये हे शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे ॲड करायचे आहे. पनीर ॲड केल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटच फक्त भाजीला उकळी येऊ द्यायची आहे पुन्हा. आणि यामध्ये मी ॲड करणार आहे 2 चमचे मलाई. ही घरचीच मलाई आहे, त्याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये जी क्रीम मिळते ते सुद्धा वापरू शकतात. 2 चमचे मलाई ॲड केल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. ही आपली पालक पनीर बनून तयार आहे. चपातीसोबत, नानसोबत किंवा राईससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर मी याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवून दाखवली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. अप्रतिम चवीची आहे. सर्व करताना वरतून थोडंसं पनीर ग्रेट करून टाकू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग.